दरवर्षी नित्यनेमाने मेडिक्लेम इन्शुरन्स पॉलिसीचा हप्ता भरूनही जेव्हा मेडिक्लेम देण्याची वेळ आली तेव्हा अत्यंत बेकार सर्व्हिस मिळाली। वर्षभर मेडिक्लेम रिएम्बर्समेंट झालेच नसल्याची तक्रार करत ग्राहक संदीप खानोलकर यांनी स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या कणकवली येथील मनोहरशिल्प इमारतीमधील ऑफिसला धडक दिली। खानोलकर यांच्यासह आचरा येथील मंगेश टेमकर यांनाही आलेल्या वाईट अनुभवाचा पाढाच त्यांनी मीडियासमोर वाचला। स्टार हेल्थ कंपनीचे ब्रँच मॅनेजर मराठे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती खानोलकर आणि टेमकर यांनी केली। टेमकर यांचा मुलगा डेंग्यू ताप आजाराने 7 दिवस ऍडमिट असताना डेंग्यू ताप हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्यासारखा नसल्याचे सांगून मेडिक्लेम नाकारल्याचे टेमकर म्हणाले। ग्राहक मंचाकडे जावा हे सांगतो, तुम्ही सांगू नका मी जाणारच आहे हे सांगतो। वर्षानंतर मी आजच पाठवलं, तुम्ही यांची जबाबदारी मॅनेजर सांगा कितपत तुम्हाला योग्य वाटतं। कोरगाववर बघतात मला सगळं ऑनलाईन आहे, त्याचं आमच्याकडे रेकॉर्ड काही नसतं। आता तुम्ही काय ते विचारा प्रश्न, तुम्हाला थोडक्यात विषय कळला ना। रस्ते तुम्ही नाकारू शकत नाही, तुम्ही इथल्या जिल्ह्यातले हे थोडक्यात नाकारू शकत नाही। हो साहेब, माझं म्हणणं आहे, हे गोड बोलून धमकी देतो। चुकी नाही तुमचं साहेब। आमच्या ते बीपीवर आम्ही बोलतो, आवाज वाढवतो, पण हे गोड बोलून हे करतो। मग नाकारू शकत नाही, मॅनेजर असून ते अंगावर घेत नाही। तिथे आता अधिकार नाही। ह्यांच्या बाबतीत तुमचा निर्णय काय आहे? सांगितलं ना, आज आपण रिओपनला टाकली, त्याचा मला आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत ऐका साहेब, रिपोर्ट येईल। ते झाल्यानंतर आपल्याला समजेल ना, होणार असलं तर पुढच्या 20-25 दिवसात सेटल होऊन जाईल त्यांचा। नाही पण ऍज अ मॅनेजर तुम्ही कागद वाचले ना साहेब, ऐका, ऍज अ मॅनेजर तुम्ही ऐका ना, त्या कागद वाचले, जानेवारी झाले होते ते, मग तुम्हाला त्यात काय क्वेरी वाटली ती तुम्ही करून घेतली, मग अजून क्वेरी तुम्हाला काय वाटतात? आता अधिकारी तुमचे तुम्हाला विचारत असणार, तुम्हाला अभ्यास पाहिजे। आता मी कॉन्ट्रॅक्टर आहे, एक्झिक्युटिव्ह काय कामात करणारे मला माहिती आहे ना। ऐका साहेब, यांची उत्तर बघा, हे मराठी बँक मॅनेजर, मी माझं म्हणजे थोडक्यात मी वर पाठवलं आणि आम्ही आज दिलो म्हणून केलं, ते आपल्या खालच्यांना दोष देत आहेत। तो त्यांचा विषय झाला की तुम्ही पाठवणार, फॉलोअप तुम्ही घेतला पाहिजे। हो, मी हेच बोलला की तुम्ही वेगळं बोलतो, मी आम्ही आलो नसतो, याचा अर्थ तोच झाला ना। मग साहेब आता मी ह्याच्या काय खोटं, एक शब्द एक खोटं बोललो का, हेच तुम्ही बोलणार, एक शब्द खोटं बोललो तर तुमच्या कुलदेवताला स्मरून सांगा। माझी एक गोष्ट ऐकून घ्या, सांगा ना, सगळ्यांना सांगा, मला नाही तुम्ही लक्षात घ्या की क्लेम हा जी विषय आहे ना, तो आमच्याकडे होत नाही, तो हेड ऑफिसला। तुम्ही दुकान उघडून कशालाच बसलाय, इथे होत नाही, हेड ऑफिसकडे हेड ऑफिस सेटलमेंट हे मान्य आहे, पण तुम्ही सगळं मान्य पण असेल तो काय असेल तो, परंतु मला एक सांगा, साधी गोष्ट ऍज अ कस्टमर मी जर बोललो तुमच्याशी, तर तुम्हाला इंटिमेशन दिल्यानंतर ना, ऍडमिशन झालंय हॉस्पिटलला, इंटिमेशन झालंय, सगळं काय काय असेल डॉक्टरने तुम्हाला सांगितलं, तुमच्याकडनं सँक्शन येतं बाबा 1 लाखाचं असेल किंवा 1.5 लाखाचं असेल, डिस्चार्ज व्हायच्या आधी तुमच्याकडनं परत त्याची जी काय असेल ना रिअसेंबलीची अमाऊंट जी असेल ना, ती तुमच्याकडे यायला पाहिजे ना। 6 वर्ष कशा लागतं सर? रिइंबर्समेंट मध्ये पेपर सबमिट करावे लागतात, ते केले ना आपण। त्यानंतर सुद्धा जर हात असेल ना, ते सुद्धा गोष्ट क्वेरी काढल्या तरी पूर्तता केल्या नाही, रिइंबर्समेंट जर असेल ना, त्यांनी दिलं, त्यानंतर क्युरीज तुमच्या असतील त्या पूर्तता केल्या, फुलफिल केल्यानंतर सुद्धा वेळा लागत असेल। पण ह्याच्यामध्ये ना काय माहितीये की आपण जेव्हा ह्याला पाठवतो, एस्केलेशनला पाठवतो, तिकडून रिपोर्ट आपल्याला आला नाही किंवा त्याच्याकडनं उत्तर आलं नाही, सेवा देणं ही जबाबदारी कोणाची आहे? सेवा देण्याची जबाबदारी आमचीच आहे। तुम्ही सेवा काय दिला त्यांना? आता लक्षात घ्या, आज यांचं उत्तर काय होतं की तुम्ही आज आल्यामुळे आज त्यांनी दाखल केलं, परत तरी हे केलं, असं नव्हे, आज माझ्याकडे मग थांबलात का? मग थांबलात का साहेब? मग थांबलात का? माझ्याकडे आल्यानंतर मी रिओपन आम्ही आज आलो म्हणून ना, तुम्ही आलात नसतं। तुम्ही आता बोललात ना त्यांच्याकडे गेलं, तसं त्यांच्याकडे सगळं गेलेलं होतं काय, कोणाकडे? हे कंपनीचे एजंट आहेत हा, माहिती आता बोला तुम्ही मगाचं मी सगळं सगळे डॉक्युमेंट्स त्यांना दिले, त्याच्यानंतर क्वेरी आली, काय क्वेरीचा जेव्हा पेपर आला त्याच्यात काही चुका नव्हत्या पण खडाखोड होत्या। मग मी ह्यांना तो पेपर दाखवला, यांनी बोलला हा चेंज करून घेऊन ये म्हणून। मी नावेकरांकडे गेलो, चेंज केलं, तेव्हा हे पण होते काय, आम्ही चेंज केलं, सगळं घेतलं डिटेल्स, त्याच्यावर स्टॅम्प मारून घेतला, परत मी ह्यांना आणून दाखवला की हा बरोबर आहे की नाही तो बघा काय, त्याच्यानंतर ह्यांनी सांगितलं हा बरोबर आहे काय, आता पाठवून द्या म्हणून। मग आम्ही तो परत पाठवला, त्याच्यानंतर ह्यांचा रिप्लाय काही नाही। किती महिन्यांपूर्वी? त्याला जाऊ जवळजवळ 6-7 महिने 7-8 महिने साहेब, तुमचं ना एक दिवस जरी हप्ता अगदी बरोबर दिला झाला तर पेनल्टी बसते किंवा जे काय असेल तो कॅन्सल होतो, मेडिक्लेम त्यांना मिळत नाही हो, आणि तुम्ही 6-6 महिने केसमध्ये काय माहितीये, ह्या केसमध्ये टोटली जो फॉलोअप पाहिजे होता ना, तो कोण घेणार? कस्टमरला सर्व्हिस देणं ही जबाबदारी कोणाची? कमी पडला, आणि त्याच्यामध्ये कसं असतं जबाबदार कोण? ऐका सांगतो,
याच्यामध्ये कसं असतं, एजंट पासून सगळे जे असतात म्हणजे तुमचीच माणसं ना, क्लायंटची माणसं. क्लायंट असतो का जबाबदार असं विचारता साहेब. क्लायंटची जबाबदारी अजिबात नाही फॉलोअप घेणं. क्लायंटची त्याच्या- जबाबदारी क्लायंटचा एवढंच फक्त क्लायंटला तुम्ही फॉर्म भरताना तुम्ही जाताय ना स्वतः पॉलिसी उतरताना एक्झॅक्ट. मी नाही जात. हो म्हणजे हे बघा, यांची उत्तरं बघा. जेव्हा जाताना आपल्या एजंट सोबत त्यावेळी तुम्ही सगळं सांगतो बरोबर सांगताना हे असं मिळेल, कॅशलेस आहे, तुम्हाला रिएम्बर्समेंट मिळेल, लगेच तुमचा क्लेम मंजूर होईल, हे सगळं तुम्ही सांगता. 6 महिने जर तुम्हाला जर म्हटलं क्लेम देता येत नसेल तर कशाला मग ना दुकान बंद करा साहेब. कसं असतं सांगतो, ही ना IRD रजिस्टर्ड कंपनी. साहेब मला नका सांगू, ऐका, ऐका. मी मला सांगूच नका प्लीज, काय नाही काय नाही. इन्शुरन्स कंपनी बद्दल लॉवर सांगा सांगा जरा. तुम्ही मॅनेजर आहात ना, त्या पोस्टवरती मी असलो असतो. तुम्हाला इन्शुरन्स बद्दल काय सांगू नका ना. सर्व्हिस तुम्ही देऊ शकलात नाही कबूल करा आणि कधी पूर्ण करणार यांचं ना इन्शुरन्स क्लेम हे सांगा. आपण आपल्याकडून फक्त पाठवलेलं आहे. मेवा खाता हो तुम्ही, पाठवलेलं आहे. मेवा खाता महिन्याचा पगारांचा, सेवा कोण देणार? बघ हेच बोललो मी. बोला आता तुम्ही बोला. आता उत्तर द्या मेवा ना. खाता ना, सेवा कोण देणार ते सांगा ना हो साहेब. साहेब तुम्हाला मला commission इन्शुरन्स बद्दल काय सांगू नका हो तुम्ही. हो मिळतो ना, स्टार हेल्थचा तुम्हाला काही XYZ पगार. तसं गोड बोलून क्लायंटला घालवायला मिळतो आणि का? तुम्हाला क्लायंटला एखादा कन्व्हिन्स करताना तुम्ही इतके गोड बोलत मग तुम्ही authority आहात. हे तर म्हणतो काय माहितीये, हे जे असतील ते तुम्ही डेव्हलपमेंट ऑफिसर्स म्हणा आणि किंवा त्या याच्यात माझ्या जगात आपण डिव्हिजन बसलेलो ऑफिसर असतो. असतील. तुम्ही तर मॅनेजर म्हटल्यानंतर म्हणजे ऑथेंटिक पर्सन आहात हो कंपनीचे. जबाबदार व्यक्ती हो आहे तुम्ही, असं साहेब, म्हणू नका ऐका, साहेब. मी सांगतो तुम्हाला याच्या पुढची गोष्ट. मी एका क्लायंटला घेऊन गेलो पोर्ट करण्यासाठी पॉलिसी. पोर्टिंग होता, स्टार मधून माझाच क्लायंट आहे, स्टार मधून त्याला दुसऱ्या ह्याच्यात HDFC अर्बन मध्ये जायचं होतं. 2 वर्षाचा ऑनलाईन रिसिट मिळत होत्या, 2 वर्षाच्या काढल्या, पण कंपनीला 3 वर्षाचा लागतं. काय 30 वर्षाची रिसिट घेण्यासाठी ह्यांनी मला सांगितलं नाही, आमच्या ऑफिस मधून तुम्हाला मिळणार नाही. का? मिळणार नाही म्हणून सांगितलं. मग आम्ही दोघे जण गेलो यांच्या ऑफिसला, कुडाळ ब्रांचला. कुडाळ ब्रांचला यांची मीटिंग चालू होती, आम्ही बाहेर बसलो अर्धा तास. अर्ध्या तासानंतर आम्ही ह्यांचे पटवर्धन साहेब होते, गोयल साहेब होते, हे पण होते पवार साहेब. काय यांना जेव्हा आम्ही समोर बसलो ना, तेव्हा सांगितलं की आम्हाला रिसीट का देत नाही तुम्ही, आम्हाला रिसीट तुम्ही दिली पाहिजे ना, आम्ही प्रीमियम तर भरलाय, तर तुम्ही रिसीट का देत नाही. गोयल साहेब जेव्हा बोलले की का रिसीट देत नाही, तेव्हा 5व्या मिनिटात यांनी रिसीट दिली मला. ऐका हो, काय माहित त्याच्या अगोदर मला यांनी रिसीट पण दिली नव्हती. हा? बंद करा धंदे, खोटे बंद करायचे धंदे तुमचे आहेत ना मराठे साहेब. आता एक कस्टमरला काम सर्व्हिस चांगली द्या साहेब. त्यांची ना केस आपण पाठवलेली आहे, त्याचा रिझल्ट येऊ दे. त्यांचं त्याच्यावर काय? मी काय सांगू हे. शकतो. त्यांचं काय? त्यांची ना ऑनलाईन पॉलिसी होती, पण त्याचे डिटेल घेऊन मी पाठवतो. मला पाठवता येत नाही कारण की मी ऑनलाईन पॉलिसी, ऑनलाईनची जबाबदारी तुमची नसते. ऑनलाईनची माझ्याकडे त्याची सर्व्हिस जबाबदारी देऊ आहे. शकतो मी त्यांना. ते सर्व्हिस देऊ डिटेल शकतो, पण तुम्हाला ते सर्व जे आहे ते सगळे डिटेल घेऊन पाठवतो. चॅनल वेगवेगळे आहेत ना. आणि जिल्ह्याची जबाबदारी तुमच्याकडे आहे ना. रिएम्बर्समेंट हा जो क्लेम असतो ना, मला काय म्हणायचं, चव्हाण साहेब आता तुम्ही मला ओळखतात, हे नाही ओळखतात. माझं एवढंच म्हणणं आहे साहेब, खरं अशी आमची 1.5 वर्ष नाही आलो, असे किती जण भरडले असतील. नाही ना, किती जण आणि कोण जास्त भरू नये अशी माझी प्रत्येक नागरिकाला विनंती आहे. स्टारवाल्यांचा हा माझा अनुभव तर काढूच नका अशी माझी विनंती आहे. आणि काय बोलणार मला सांगा. तुम्ही जो आता उत्तर ऐकलात, तुम्ही चांगले प्रश्न, हेच प्रश्न मी मगाशी उत्तरले. आता ही केस आपण डिस्कस केली, मी पाठवलंय बरोबर ना ते report. आता हे साहेब लोहार साहेब मला मगाशी सांगतात तुम्ही ग्राहक पंचाकडे जायचं. हे बघ तुम्ही यांच्या साहेबांनी एवढंच सांगितलं नाही, हे तुम्ही कशाला सांगितलं पाहिजे. म्हणजे ती धमकीच झाली ना थोडक्यात. हो साहेब ही धमकी झाली नाही का, फक्त आम्ही चिडतो आमचे पैसे गेले ते म्हणून. हे हसत बोलतात, मग पगार घेतात तुम्ही विचारलं तर. 1 लाख गेले तुम्ही 1 लाख देणार पण नाही आहे. नकोच. आणि मला नियम सांगा, नाही द्या किंवा 10,000 घ्या, नियमान द्या. हो साहेब म्हणून तर मी रिसर्च करतोय ना, नाहीतर बोलू शकत नाही त्याच्यासमोर. पेशंट ऍडमिट आहे एवढं तरी तुम्हाला कळलं बरोबर. आणि पहिल्या दिवशी आता धरून चला, नागवेकरचं बिल हे जास्त होतं, पकडून जाऊया. हा. मला काय म्हणलं, तुमच्या चार्टनुसार जेवढं बसतं तेवढं तुम्ही सँक्शन करा. ते पण तुम्ही करत नाही. आणि 1.25 वर्षांनी आल्यावर आता ही उत्तर तुमच्या पुढ्यात बघा आता काय ते. आता क्लेमची रक्कम तुम्ही देणार ना, आता ह्याच्यात ना त्याला व्याज पण द्या किंवा नाही ते पण नाही. ते काय म्हणतात उद्या येणार क्लेम मंजूर होणार की रिन्युअल, ते कॅन्सल होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर ना हो. ऐका सांगतो. सांगा, नीट सांगा काय ते मीडियाच्या समोर सांगा, सगळ्यांना बोलू बोलू दे. दे. हा बोला. मग ते मगाशी बोलला तेच बोला फक्त. तेच बोलतो, हा, हा. काही वेगळं बोलणार नाही. ओके. बघा यांची केसमध्ये आपण आज सकाळी पाठवलेलं आहे. मला याचं उत्तर संध्याकाळी किंवा उद्या सकाळी येईल. त्याचं अपेक्षित काय उत्तर, तुम्ही बँक मॅनेजर अपेक्षित काय उत्तर. सॉरी जे काय तुम्हाला म्हणजे क्लेम सेटल होईल किंवा नाही तो डॉक्टरचा प्रश्न आहे. डॉक्टर वरती बघून सांगणार आम्हाला, बरोबर ना. मग त्या केसमध्ये समजा जर झालं अप्रुव्हल आलं बाबा किंवा रिओपन केलं आहे, तर 15 ते 20 दिवसात तुम्हाला किंवा 25 दिवसामध्ये सेटल होईल क्लेम त्यांचा डायरेक्ट, बरोबर.
यांच्या केस झालं आणि ॲज अ ब्रँच म्हणून आपण लास्ट इयरला 6,17,00,000 क्लेम दिले. ते नको सांगू, तुमची ऍडव्हर्टाईज करायला आम्ही आलोय. मला ते पण मी सांगलं समोर- काय करत आहे हे पहिलं खरं बोला. ते आम्हाला दुखवत आहे, आमच्या जखमेवर मीठ चोळत आहे का? हो, आम्ही काय मूर्ख म्हणून आलो काही करायला? तुम्ही ह्याचा अर्थ काय होतो? मग हे दिलं मग तुम्ही गप राहा असं होतं? हो, म्हणजे हे तुम्ही बोलायचंच नाही ना. तुम्ही बोलायला ते उद्या काय होईल तेव्हा सफाई द्या तुमची. चुकीचं बोलताय तुम्ही चुकीचं तुम्ही ऍडव्हर्टाईज करता, तुम्ही चुकीचं सांगताय, बोलताय. माझं दुखलं, तुम्ही सांगताय, काय दुश्मनी करताय. म्हणजे तुमचं काय ना, मी इतकं केलेलं आहे, तुमचं संबंध नाही, तुम्ही हप्तो भरलो तुम्ही म्हणून. मला काहीच बोलायला देत हो, ह्याचा अर्थ तोच होतो की नाही साहेब सांगा. काय सांगणार? आता मी 10 वर्ष भरतोय पॉलिसी आहे, 60-70,000 रुपये भरतो. आता 4-5 जरी न मिळाले आले त्यांचं ते बोला. मला तुम्ही कोणाच्या दिले ते काय बोलताय? तो समोर जे आहेत ना ते रडताय. 4-5 जण आले, एक एकटा नाही. उपयोग नाही ना. एक 4-5 जण आले, त्यांचं दिल्याचं नाही ते बोलत नाही, काय दिलं ते सांगतायत. हे तरी चुकीचं बोललो मी. आणि तुम्हाला उत्तर काय दिलं ते सांगा. हे बघ, हे बाहेरचं आहे, एकटाच नाही. घरात चांगला होणार डेंगू आहे. आजार घरात बरा होतो याला उत्तर दिलंय, घरात बरा होणार आहे. घरात बरा होणार. ऍडमिट होण्याची गरज त्यांच्या नाही. एजंटने दिलंय. ऍडमिट होण्याची ऍडमिट गरज होण्याची नाही. आवश्यकता काही नाही. हे पण 1 वर्षच झाले ना. 7-8 महिने झाले. 7-8 महिने आले. ऍडमिट होण्याची गरज नाही. डेंगू आजार हा घरात चांगला होणार आहे, त्यामुळे ऍडमिट होण्याची गरज नाही. मला मेलात तरी चालेल. केस आहे ना, यांची केस घ्या आणि अजून 2 कोण होते ते? मगाशी नावं दिली. हो, इथे आलेलं तुम्ही ना पळवाट शोधताय अजून, त्यांना कळलं असेल की नाही मला माहिती नाही यातलं. पण मी सांगतो तुम्हाला, तुम्ही आता जे म्हणता ना संध्याकाळी मेल किंवा सकाळी मेल, तुम्ही जर स्ट्रॉंग फॉलो घेतलं ना तर तुम्हाला विदिन 2 or 3 hours मला मिळू शकतं. लोअर मिळू शकते की नाही रिप्लाय तुमच्याकडे फीडबॅक येऊ शकतो कंपनी. मला माहिती आहे तुम्ही स्ट्रॉंग फॉलो घेतला तर तुम्ही काय करताय, फक्त हे आलेत यांच्या समोर तुम्ही फक्त वरती आम्ही आलो click केलंय नाही, फक्त, आज साहेब आणि आम्ही यांचं बघतो तुम्ही ना. फक्त समाधान करताय. 100% सांगतोय उद्या तुम्ही ह्यांना रिफ्यूज, तुमचा क्लेम जो आहे तो रिफ्यूज झालाय हे तुमचं उत्तर असणार आहे. आणि जर नसेल, जर द्यायचंच असेल तर तुम्ही 1000 त्याच्यामध्ये क्युरीज काढणार, त्याच्यामधनं कस्टमर फुलफिल करू शकणार नाही तुमच्या क्युरीज. तुम्ही आल्यावर ते उद्या म्हणतात, मगाशी 15 दिवस म्हणाले अशी होते. अवस्था असणार त्या क्लेमची. म्हणाले होते. तुम्ही ना ऐका ना मराठे साहेब, तुम्ही ना कस्टमरच्या बाजूने राहा. तुम्ही कंपनीचा पगार घ्या. कंपनी पगार तुम्हाला का देते माहिती आहे? तुमचे कस्टमर वाढवण्यासाठी, पॉलिसी होल्डर्स वाढवण्यासाठी तुम्हाला कंपनी पगार देते. तुमचा सरळ जॉब चार्ट हा आहे की कंपनीचे कस्टमर वाढवणं, पण साइड बाय साइड तुमचं उत्तरदायित्व हे आहे कस्टमरसाठी की त्याला त्याचं समाधान करून देणं, जे तुम्ही करत नाही आहात. अजिबात करत नाही तुम्ही समाधान. तुमच्या कंपनीचं गुणगान गाऊ नका. तो समोर आहे ना उदाहरण, नाही पण त्यांनी रडतोय आता customer. बघा त्यांचा प्रीमियम आलाय तर त्यांनी मला व्हॉट्सअपला पाठवलं. बरं काय? हा त्यांचा तुमचा एजंट सांगतोय की नाही बा कंपनीची चूक आहे म्हणून, त्यानं तुमच्याकडे दिलंय सगळं आहे म्हणून सांगून तुम्ही ह्यानं जबाबदार आहात काम- ना. सांगून ह्यानं काम बंद केलंय. हे पटत नाहीये आपल्याला म्हणून तो त्यांना पण सांगितलं, ह्याला पण सांगितलं कस्टमरला मी काम तुम्ही क्लेम देत थांबवतो. नाही तर कशाला हो? कोणतरी आता लोक विश्वासाने विश्वासाने पैसे भरतात ना हो तुमच्याकडे. 40, 50, 60,000 रुपये तुमचा पगार असेल, 1,00,000 दीड लाख, 2 लाख पगार असेल, भरून बघा. 1 लाखाचा प्रीमियम नको मिळत तुम्हाला. कसं वाटतं ते बघा ना. तुमच्या जागेवर इथे येऊन बघा जरा. तेच मी मगाशी बोलला, माझ्या जागी तुम्ही आतलं काय करणार? पण आम्ही असं म्हणत नाही. 50-60,000 भरायचं आणि काय त्या तुमच्या नियमान द्या. काय मग? द्या म्हणजे 60,000 देत नाही तर देत नाही म्हणून सांगा. पण 1.5 वर्षांनी आल्या तुम्ही देत नाही म्हणणार, आधीच नाही म्हणून तर घेऊन द्या. म्हणजे मी कुठेतरी जाऊ शकतो ना. सक्षम हे आधारस्तंभ आहेत ना, 3रे आधारस्तंभ किंवा ग्राहक मंच आहे, ते तुम्ही आम्हाला ग्राहक मंचात जाण्याची साहेब तुम्ही काय त्याची करणार? गरज नाही आहे. तुम्हाला पॅकेज चांगलं मिळालं तुम्ही स्विच ओव्हर करणार, दुसऱ्या कंपनीत जाणार. हे तुमचं ठरलेलं आहे. ऍज अ एम्प्लॉई किंवा काय म्हणजे ह्युमन बिईंग तुमचं योग्य आहे, परंतु एम्प्लॉई म्हणून ऍज अन ऑफिसर म्हणून तुमची जबाबदारी आहे कस्टमरचं समाधान करणं. तेवढं तरी करा. बघा, ह्या केसमध्ये- बाकी तुम्ही मला ते IRDA इरडा बिरडा काय सांगू नका. मला काही ते सगळं लोकं माहिती आहे. काही सांगत नाही. बाकी या केसमध्ये ना कसं असतं, तुम्ही मला एवढंच सांगा, ह्याला पण ते कळलं नाही. तुम्ही त्याला पाठवलंय. उत्तर नाही, सॉरी पाठवलं त्याला काय म्हणजे ह्याला अर्थ नाही. मी काय ऐकलं म्हणजे तुम्ही आपलं हे केलं, postman आहात. समाधान मी केलं. पाठवायला अधिकारी आहात ना, मग फॉलोअप पण काढ त्याचा. स्ट्रॉंग फॉलोअप घ्या ना. 1 तास झाला तर माझा क्लेम होता साहेब स्वतः. ह्याला विचारा मी किती वेळा रडवलंय ते. आत्ताची गोष्ट आहे, गेल्या महिन्यात पण 20 दिवस झाले असतील. तुमचा पण ना मग ह्याला विचारा. काय तुम्ही सांगता? त्या माणसानं 4 ते 5 वेळा फॉलोअप घेतलं आणि त्यावेळी मला डिस्चार्ज मिळाले माझ्या मिसेसला इथून. डिस्चार्ज मिळाला तुमचा कॅशलेस असताना. जोपर्यंत तुमचं फुलफिल होत नाही तोपर्यंत पेशंट तिथं बसून राहतो संध्याकाळपर्यंत. त्याला 3 तासाचा चॅट असतो. 3 तासाचा चॅट साहेब 3 तासात मला आता काय सांगू? काही क्वेरी आली हो, पण त्या 3 तासात तुम्हाला त्या हॉस्पिटलने सांगितलं पाहिजे कॅशलेस असेल तर क्लायंटला की बाबा तुम्ही 12 वाजता सबमिट करा, पेपर करा, तर तुम्हाला 3 वाजता सोडणार आम्ही. हे सांगितलं पाहिजे. हे कोण सांगणार?
नाही, तेही जाऊ देत. मी काय म्हणतो साहेब, माझं म्हणणं एवढंच आहे की ह्या केसमध्ये स्पेसिफिक खानोलकरांच्या केसमध्ये तुम्ही फॉलोअप काय घेताय दिवसभरात हे उत्तर सांगू नका. मी पाठवलं, तुम्ही पोस्टमन नाही आहात, तुम्ही अधिकारी आहात, तुम्हाला माहिती आहे आतल्या गोष्टी काय असतात त्या सिस्टीमच्या. तिथं कोण बसलाय तुमच्या मेलला रिप्लाय द्यायला हेही तुम्हाला माहिती आहे. पर्सनल कोण आहे, त्याचा व्यक्तिगत नंबर काय आहे, ऑफिशियल नंबर काय, हे सगळं तुमच्याकडे असतं. तुम्ही ब्रँच मॅनेजर असाल तर, जिल्ह्याचे अधिकारी असाल तर त्या माणसाची कॉन्टॅक्ट करा आत्ता, ताबडतोब. 1-2 तास तर होऊन गेलेत हे येऊन तुमच्याकडं. आता 1 वाजून गेलाय साहेब, बरोबर. 2-3 तास तर होऊन गेलेत. फॉलो घ्या ना, समाधान करा ना कस्टमरचं. ते जबाबदारी आहे तुमची. तेच मी सांगतोय. तुमची जबाबदारी तुम्ही झटकताय. हे मी पाठवलंय म्हणून सांगताय, तुम्ही मोकळे होताय. तुम्ही पोस्टमन नाही आहात साहेब, तुम्ही अधिकारी आहात. अधिकाऱ्यासारखे वागा, कस्टमरचं समाधान करा. कंपनी खूप चांगली आहे तुमची, वाईट आहे असं म्हणत नाही आम्ही. राबवणारे प्रक्रिया राबवणारे वाईट आहेत. हॅलो हॅलो, मग त्याचा काय रिप्लाय आला का? डॉक्टरला रिकमेंड झाली ना? हां हां, पुढे काय होणार ते सांगा. बरं. संध्याकाळपर्यंत येईल आपल्याला. आता काय झालं आहे, इथे पत्रकार आहेत, नंतर आपले ते टेमकर आहेत. हां. हम्म. हम्म. हो. बोला बोलतोय. हम्म. हो हो याला बोललो त्यांना, मी बोललो त्यांना. पावती गेली नाही का? ठीक, पाठवून चालेल चालेल, बोललो त्यांना. परत जरा आपण परत एकदा हे करूया. चालेल चालेल, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चालेल ठीक आहे, बोलतो मी. होय नाही, पण ते पण चुकीचं पहिले बोलले. आणि ते येऊन ह्या दोघांकात असतात, तुम्ही फॉलोअप नाही घेतलं. पुढेच सांगतो. कुठं बसतं ते? गोव्याला पण काय म्हणले, काय नाव त्यांचं? प्रसाद. हे सगळं असं तुम्हाला माहिती असतं साहेब, तुमचं प्रॉपर चॅनल असतं, कोणाशी बोलायला हवं, काय नाही तुम्हाला माहिती ते आहे. काय घ्यायला असं एक असतं. वाक्य बोलले की बेसिस्तपणा खपवून घेणार नाही, बेसिस्तपणा खपवून घेणार नाही, असं एक वाक्य बोलले. हो, ऐकलं मी पण मी ऐकलं. ऐकलं. मला काय सांगितलंय, मी पण ऐकलं. तुम्हाला नाही बोलले आम्ही हे जे आलो आहे त्यांना सांगा बेसिस्तपणा हा, घालतात नाही. हे बघा बेसिस्तपणा खपवून तुम्हाला शेवटचं सांगतोय. त्या क्लेमचं काय हो, साहेब, तुम्हाला बोलले नाही, तुम्हाला बोलले. पॉझिटिव्ह रिपोर्ट जर आला नाही तर तुमच्या सगळ्या ब्रँचना आम्ही टाळं ठोकणार. मग कोणतं तुमचं हे येऊ देत, ब्रँच मॅनेजर वरचा कोणतो येऊ देत, तो जोपर्यंत ह्यांना क्लेम मिळत नाही तोपर्यंत तुमचं ब्रँच उघडायला देणार नाही. मी तुम्हाला चॅलेंज देतोय. बेसिस्तपणा खपवून घेणार काय, पैसे आमच्या खिशातला. पण तुम्हाला नाही काय बोलले, मी ऐकलं सगळं. मला सगळं ऐकायला येत होतं. हे पत्रकार मित्रकार हे आले, हे बेसिस्तपणा खपवून घेणार नाही. काय सांगताय, तुम्हाला नाही बोलले ते. कशा देऊन मला बोलले? तुम्हाला कशाला बोलतील? म्हणजे आम्हाला म्हणजे बोलले. हे काय आम्ही चुकले काय असणार? सातोड आहोत की काय? कशासाठी बोलले तुम्हाला? बेसिस्तपणा खपवून घेणार म्हणजे पैसे घालायचे आणि बेसिस्तपणा खपवून घेणार नाही. माधवचंदा बोलवून घ्या. ह्या केसमध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही पत्रकारांना पण किंमत देत अरे नाही. सांगितलं मी ऐकलं. मी पण ऐकलंय ना. मग तुम्हाला कशासाठी बोलले सांगा. तुम्हाला बेसिस्तपणा तुम्ही काय केला? तुम्ही काय बरोबर. बेसिस्तपणा केलाय? ठीक आहे, आम्ही बेसिस्तपणा केलाय. मॅनेजर म्हणून ते बरोबर आहे. जेडेम असेल तुमचे, तुम्ही बीएम आहात, तुम्ही तर डायरेक्ट पाठवून द्या, फॉलोअप घेता, त्याला ते वाटलं का म्हणून बोलले बेशिस्तपणा कसला याच्यामध्ये? पत्रकार वगैरे जे आले आहेत ना ते बेसिस त्यांना सांगा बेसिस्तपणा खपवून. मी ऐकलं. मीटिंग मध्ये आहे, त्यामुळे तसं मला म्हटलं ते, तुम्हाला कोणालाही हो, म्हटलं काय नाही सांगताय साहेब. पत्रकार वगैरे ज्यावेळी आले म्हणून सांगितलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की माझं हे बघा आम्ही राजकारणी माणसं आहोत. कान तुमच्या फोन मध्ये होता. त्या पटवर्धनांना मी जेव्हा त्यांना सांगा यांची तुमच्या झोनल ऑफिसरला सांगितलं तुम्ही इथे यायला देणार नाही जेव्हा त्याला. राहत नाही काही तेव्हा कोण मला हे पटवर्धन? सांगितलं. काय नाव? पटवर्धन. पटवर्धन. इथे ना स्टेट हा, बँकेमध्ये तेच होता. तेच. प्रसाद पटवर्धनशी बोला. जेव्हा मी ह्यांचा विषय त्यांच्याशी बोलला त्यांनी मला मी पण ऐकलं. आणि मी ऐकलंय ना पत्रकार हे मध्ये बोलले तेव्हा त्यांना सांगा खपवून बेसिस्तपणा. गेला म्हणून त्यांना सांगा. फॉरेन टूर ज्या तुम्ही करता ना कंपनीच्या जीवावरती, त्या कंपनीच्या जीवावरती नसतात.
त्या कस्टमरच्या जीवावरती असतात. त्या प्रसादला सांगा, ज्या होतात ना फॉरेन टूर, ह्या सगळ्या कस्टमरच्या आणि कस्टमरचा पैसा येतो आम्ही तो बोलून foreign करणार आहे, तुम्हाला म्हणून ते सांगायला सगळं पडलं. त्यांना कळवा. तुम्हाला आता मी या केसबद्दल सांगतो, ते उद्यापर्यंत मला कळेल. उद्या तुम्हाला मी कळवतो. तुमचा फोन नंबर मला द्या, तुम्हाला मी पर्सनली फोन करून कळवतो. पण आम्ही तुम्ही प्रसाद पटवर्धनला एक सांगा, स्टार हेल्थ या कंपनीचा मेडिक्लेम पॉलिसी जी होती ती संदीप खानोकर हे गृहस्थ आहेत कणकवलीतील, आणि मंगेश टेमकर हे आचऱ्यामधील गृहस्थ आहेत. संदीपजी, तुम्ही इथं स्टार हेल्थच्या ऑफिसमध्ये आला होता, नेमकं कारण काय येण्याचं? मी स्टारचा हेल्थ इन्शुरन्स हा काढलेला होता 2 वर्षापूर्वी. किती लाखाची पॉलिसी होती? पॉलिसी आता 10 लाखाची असेल, मला नक्की माहीत नाही. मुलांनी काढलेला आहे, माझ्या मुलाची. आणि ते 1 वर्षापूर्वी तो पुण्याला असतो, तर त्याला निमोनिया झाला म्हणून मी त्याला इथे बोलवून घेतलं. आणि आमचं डॉक्टर चांगले नागवेकर हॉस्पिटलला मी त्याला ॲडमिट केला. आणि ह्यांची प्रोसिजर असते, एजंटला विचारून त्यांचं ऑनलाईन पहिल्या दिवशी काहीतरी कळवावं लागतो, कोड वगैरे, त्याप्रमाणे सगळी प्रोसिजर केलेली होती त्यावेळेला. आणि 7 दिवस तो ॲडमिट होता, आणि 7 दिवस झाल्यानंतर की त्याला डिस्चार्ज मिळाला, आणि तिथे 1,10,000 रुपये बिल झालं. बिल नाही, डॉक्टर चांगला, पेशंट बरा व्हावा एवढाच माझा उद्देश. आणि मेडिक्लेम माझा उद्देश काढण्याचा एवढाच होता की काय होऊन दे नको, बारीक सारीक होत असतं. आपण हा मोठा असल्यामुळे एजंट म्हणाला काय तुम्ही आमचं कॅशलेस होण्यासाठी दुसरीकडे हॉस्पिटलला करा. पण मी म्हटलं की डॉक्टर चांगले आहे, त्यामुळे पैशाचा विषय नाही, तुमचं काय मिळेल ते महत्त्वाचं नाही, फक्त तू प्रोसिजर. आणि तसं झालं. त्याच्यानंतर मी नंतर कागद बिगद सगळी पूर्तता केली. नंतर त्यांचा मेल आला माझ्या मुलाला, काहीतरी खाडाखोड झाली होती ते का ह्याच्यात. मग ते परत आम्ही सुधारून, म्हणजे त्या एजंटबरोबर मी स्वतः डॉक्टरांकडे जाऊन ते सुधारून परत त्यांचं ते कागद पूर्तता केली. त्यानंतर 4 महिने झाल्यानंतर परत काय नाही म्हणून मी एजंटला वाटेत भेटलं तर विचारलं, तेव्हा त्यांनी मला कॉन्फरन्स ह्याच्यावर पहिले इथले लोहार साहेबांशी बोललो. त्यांनी सांगितलं मी वर पाठवलं, तुम्ही पुढे बोला म्हणून. मी मराठे साहेब म्हणून कुडाळला आहेत त्यांच्याशी फोनवरच बोललो त्यावेळेला. तेव्हा ते म्हणाले होईल तुमचं वगैरे जसे, असं त्यांनी सांगितलं. पण अजूनपर्यंत त्याचं काही फॉलोअप नाही, की परत मला मेल वगैरे काही त्यांचा आलेला नाही. मग मी काल परत सहज हा एजंट भेटला, तेव्हा मी त्याला बोललो असं आहे, तर ते म्हणाले ऑफिसला जाऊया. म्हणून म्हटलं मीडियाच्या समोर. मग माझा आता एवढाच उद्देश आहे की कोणी मेडिक्लेम काढतो हे कशासाठी, परत आजारा होतच असतो आणि सध्याची बिलं परवडत नाही म्हणून काढत असतो. आणि त्यात पेशंट बरा होणं हे महत्त्वाचं असतं, कळलं की नाही. आणि त्यांना जे काही कागद लागतात मेडिक्लेमवाल्यांना इन्शुरन्स, ते त्यांना माहिती असतात किंवा डॉक्टरांना माहिती असतात ते क्लेमचे कागद, ते आपल्याला कळत नव्हतं. तरी पण आम्ही क्वेरी काढलेली सगळी पूर्तता केली 1 वर्षापूर्वीची गोष्ट. आता मी काल मग त्याला विचारतो, आज मी मीडियावाल्यांना यांना सर्वांना घेऊन येतो, माझ्यासारखा अन्याय व्हायला नको कुठे, म्हणून ते एजंटने दुसऱ्या एजंटचे एक माझ्याबरोबर आलेत, ते सांगतीलच आपलं, ते आहेत आचऱ्याचे. आणि अजून मगाशी 3 जण माणसं येऊन गेले इथे, त्यांचे पण क्लेम स्टार. वर्षभरामध्ये तुम्हाला काही कंपनीकडनं, स्टार हेल्थकडनं तुमचा क्लेम मंजूर झालाय किंवा नाकारला गेलाय? किंवा याचं क्वेरी काही झालेलं नाही. काहीच कळलं नाही. पहिलं आले तर मी बोललो ती क्वेरी पूर्तता करून दिली, परत काही नाही. आणि आज मी सकाळी आलो तुम्हाला सांगून वगैरे त्यांना भेटायला, ते ब्रँच मॅनेजर येईपर्यंत थांबलो. आणि आता त्यांची तुम्ही उत्तरं- भेटल्यानंतर तुम्हाला त्यांनी, आता जी काही चर्चा झाली सरासर, त्याच्यामुळे शेवटी त्यांनी तुम्हाला काय पर्याय सुचवून दिले, काय सांगितलं? शेवटी म्हणजे आता तुमच्या पुढे तुम्ही यायच्या आधी त्यांचं म्हणणं असं होतं मराठे साहेबांचं, की मी पाठवलेलं आहे रिन्युअल म्हणजे मार्च एंडिंग झाल्यानंतर परत आज मी केलं आहे. म्हणजे मार्चला हे होतं, हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे. मग मी आज आल्यावर त्यांनी आज सकाळी हे तुम्हाला पण त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा त्यांना प्रश्न विचारला, म्हणजे हे आले नसते तर तुम्ही परत करणार नव्हतात का? किंवा आता एजंट त्यांचा बोलला की त्याला एजंटला त्यांचा मेसेज आला आहे, माझा आता हप्ता आला आहे तो, मग ते तुम्ही रिमाइंडर करू शकता. आणि ते आता आपापसात भांडत होते. मी त्यांना म्हटलं तुम्ही नंतर भांडा, माझ्याकडनं अजून काय पूर्तता हवी होणं की माझा होणार आहे की नाही एवढंच सांगा, एवढी मी त्यांना विचारलं. ते तुम्ही विचारलं, तुम्ही उत्तर आता घेतलेलं आहे. त्यांनी आता सांगितलं, पहिलं मला ते 15 दिवसांनी येईल बोलले होते तुम्ही यायच्या आधी, खरं सांगतो. आणि आता तुम्ही आल्यावर ते उद्यापर्यंत येईल असं बोलले. म्हणजे आणि मी आध्यात्मिक ह्याच्यात माझा एवढाच आता उद्देश आहे की, आणि म्हणून ते कोण पारकर मगाशी आले होते, जिल्हा प्रमुख पक्ष काहीतरी म्हटले, त्यांनी पण आव्हान आपला नंबर देऊन दिला. आणि कोणावर अन्याय जर झाला असेल स्टारकडून तर त्यांचा संपर्क करावा, नंबर दिला आहे. मग एकदम सगळ्यांच्या चांगल्यासाठी काहीतरी करता येईल. पण कोणाचाच उद्देश हा नसावा की पैसे मिळव म्हणून कोण ॲडमिट होत नसावं, हे माझ्यावरून मी सांगतो. आणि कोणावर अन्याय काळ काय ते म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ हे होता म्हणे, एवढीच माझं हे होतं. म्हणजे तुमचा काय अनुभव, आता हा जो काय अनुभव होता संदीप खानोकरचा, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही कशासाठी आला होता? माझा मुलगा 7-8 महिन्यापूर्वी ॲडमिट होता नागवेकरांकडे.
तर तसं ते मी सगळी त्यांना आधी कळवून प्रोसिजर पूर्ण केलेली होती. त्यानंतर त्यांनी त्यांचं एक उत्तर आलं की काहीतरी क्युरी काढली, ती पूर्ण करून दिली, काढाकोड आहे म्हणून. त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी उत्तर असं दिलं की आपला हा आजार घरात चांगला होणार आहे, त्यामुळे आपल्या हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज नाही, असं उत्तर दिलं त्यांनी. घरात लेखी उत्तर दिलं. लेखी उत्तर दिले त्यांनी. मेल कंपनीकडनं मेल आला आहे की हा आजार घरात चांगला होणार आहे, त्यामुळे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची गरज नाही, त्यामुळे आपला क्लेम रिजेक्ट करण्यात येत आहे. कुठला आजार होता डेंग्यू. आणि किती दिवस मुलगा आपला ऍडमिट होता? 7 दिवस ॲडमिट होता. घरात आजार चांगला होणार ही कंपनीची उत्तरं. आता तुम्ही आला त्यावेळी काय सांगितलं मग तुम्हाला? आता त्यांनी अजून माझं काही क्लिअर दिलं नाही, परत पाठवतो बोललेत माझे परत. तर ही अशी उत्तरं जर डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजारानं जर काय माणूस मृत्युमुखी पडत असेल आणि त्याचवेळी जर क्लेम नाकारण्यासाठी डेंग्यूसारखा आजार जर कंपनीचे अधिकारी म्हणत असतील अधिकृतपणे, जसं आता कस्टमर मंगेश टेमकर आहे, त्यांनी सांगितलं आहे की डेंग्यूसारखा आजार जो आहे तो तुमचा घरात बरा होणारा आजार आहे, त्यासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची गरज नाही, अशा प्रकारचा त्यांना मेल आला आणि त्यांचा क्लेम नाकारला गेला आहे. आणि त्यासोबतच संदीप खानोकर हे जे कस्टमर आहेत त्यांच्या मुलाच्या बाबतीत तर त्यांचा रिएम्बर्समेंटचा जवळपास वर्षभर क्लेम पेंडिंग आहे. या वर्षभरामध्ये फॉलोअप घेण्याची जबाबदारी कोणी होती? कस्टमर म्हणून संदीप खानोकर यांनी जी काय पूर्तता करायची होती ती सगळी क्युरीज त्यांची फुलफिल करून दिली. ॲज अन एजंट डेव्हलपमेंट ऑफिसर असतील म्हणा किंवा सेल्स मॅनेजर असतील म्हणा किंवा ब्रँच मॅनेजर असतील म्हणा, ह्यांची ती जबाबदारी नाही आहे का? ही जबाबदारी झटकून केवळ आणि केवळ फक्त दरवर्षीचे त्यांचे प्रीमियम गोळा करणं हेच फक्त काम ह्या कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी आणि एजंटांचं आहे का? हा खरं म्हणजे सवाल आहे. जसं खानोलकर म्हणालेत की म्हातारी मेल्याचं दुःख नाही, परंतु काळ सोकावता नये. अपेक्षा आहे की खानोलकर यांना न्याय मिळेल आणि त्यासोबतच मंगेश टेमकर यांनासुद्धा डेंग्यू या आजारावरती त्यांचा जो काय रिफ्यूज केलेला क्लेम होता तो सुद्धा सँक्शन होईल. कॅमेरॉन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला न्यूज, कणकवली, सिंधुदुर्ग. स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या ऑफिसला भेट दिला, काय समस्या होती? एक खानोलकर कोळी यांनी स्टार हेल्थचा इन्शुरन्स मागील मेडिक्लेमचे 3 वर्ष हप्ते भरता येत. ते दरवर्षी 12,000 रुपये, त्याच्यानंतर 3 वर्ष झाल्यानंतर 17,000 रुपये, आणि त्यांच्या मुलाला आजार झाला होता, त्यानिमित्त नागवेकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. हे कोळी कुठे नागवेकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि त्यानंतर आम्ही स्टार हेल्थचा मेडिक्लेमसाठी दावा केला. त्या घटनेला आज 6 वर्ष होऊन झालं. ते फक्त आम्हाला टोलवाटोलीची उत्तरं देत आहेत. त्यानंतर संदीप खानोलकरने माझ्याकडे संपर्क साधला की बाबा असं असं झालेलं आहे, आपण स्टार हेल्थवाले आपल्याला फसवत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊन विचारणा करूया. आणि विचारणा करण्यासाठी आज आम्ही आलो आहे. ते तुमच्या पुढ्यात आता काय उत्तरं देत आहेत ते तुम्हाला समजलं. आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला ते 6 वर्ष झाले की आम्ही 1.25 लाख रुपये जे बिल झाले तेवढं न देता जे काय आम्हाला पॉसिबल तुमच्या ह्याच्यात बसतं नियमाप्रमाणे जे काय बसतं ते आम्हाला आमचे पैसे द्या. पण अद्याप 6 वर्षात एकही फुटी कवडी या स्टार हेल्थने दिलेलं नाही. अशा बऱ्याचशा केसेस काढल्या, त्याची पूर्तता पण आम्ही केलेली आहे. क्युरी ज्या काढल्या त्याची पूर्तता केली आणि आजच्या दिवसात 15 ते 20 केसेस माझ्याकडे आल्या. माझं असं म्हणणं आहे की ज्या स्टार हेल्थवाल्या ज्यांची फसवणूक झाली, ज्यांची कोणाची क्लेम झाली नाही आहे, त्यांनी शिवसेना शाखेत किंवा मी वैयक्तिक माझा नंबर देतो, त्या माझ्या नंबरवर त्यांनी संपर्क साधावा. आम्ही यांना 8 दिवसाची मुदत दिली आहे. आता ते वरच्या वरिष्ठांशी बोलतोय म्हणून सांगितलं आहे. वरिष्ठ काय निर्णय देतात त्याचा आम्ही विचार करणार. अन्यथा 10 दिवसानंतर उग्र आंदोलन करून पूर्ण जिल्ह्यातील स्टार हेल्थची जी ऑफिस आहेत ती आम्ही टाळं ठोकणार. म्हातारा गेल्याचं दुःख नाही, टाळ सोपवतो या वृत्तीने. प्रत्येक जणांनी असं एक माझं असं म्हणणं आहे की ग्राहकांनी आता फसू नये. स्टार हेल्थकडे कोणी न हे करता जे क्लेम फास्ट कुठली HDFC वगैरे कंपनी जे असतील त्या कंपनीकडे वळावं की स्टार हेल्थकडनं फसवणूक होते हे आज सिद्ध झालेलं आहे. 1.25 वर्ष 1 वर्ष असे 15 ते 20 केसेस आज मला मिळाल्यात. उद्या जर मी पूर्णपणे जर हे केलं, माझा नंबर जर संपर्काचा नंबर दिला तर ह्याच्यापेक्षाही केसेस आणखी येते आणि त्यानंतर तुमच्याकडे मी
प्रेस नोट देणार आहे की याने मला काय उत्तर दिलं आता आणि यांनी किती ग्राहक ग्राहक मंचाकडे सर तुम्ही जाऊ आणि शकता याने आम्हाला आता आता तुमच्या पुढे उत्तर उत्तर की दिलं. ग्राहक मंचाकडे जायला ह्यांनी सांगायची आम्हाला गरज नाही, आम्ही ह्यांच्याकडे आधी हे दाद मागायला दाद मागायला आलोय. ह्यांच्याकडनं जर व्यवस्थित उत्तर आम्हाला नाही मिळालं तर आमचं पुढचं आंदोलन ह्यांचं स्टार हेल्थचं ऑफिस बंद करणे आणि या जिल्ह्यातून पिटाळून लावणे. नियमाप्रमाणे आम्ही रितसर त्यांच्या ह्यांना त्यांची अपॉइंटमेंट घेऊन आम्ही आता हे करत आहोत तुम्हाला पत्रकार बंधूवर ह्यांना बोलून. पण यांची भाषा तुम्ही आता तुमच्या पुढ्यात ऐकली, ते तुम्ही टेप केलेलं आहे. आता यांचा साहेबांचा नंबर घ्या आणि कोणावर अन्याय जर झाला असेल तर मी माझ्या पैशापेक्षा दुसऱ्यांवर अन्याय झाले असे किती असतील ह्याच्यासाठी वाचा फोडलेली आहे. हे माझं म्हणणं आहे पूर्ण. आता त्यांनी ते ब्रँच मॅनेजर फोनवर बोलले आमच्यासमोर या साहेबांशी व पत्रकारांच्या समोर आपल्यासमोर की आम्ही 2 वरिष्ठांशी बोलून अर्ध्या तासात येतो. तर मी आता थांबणार आहे, ते कोळी थांबणार आहेत, त्यांचे 3-4 लोक जे आम्ही अन्याय झालेले आहेत ते थांबून बघणार आणि परत तुमच्याशी संपर्क साधू. आणि कोणावर अन्याय झाला असेल तर पारकर साहेबांचा नंबर आता देतील ते त्यांना फोन करून कळवावे. 94 20 32 50 49 हा नंबर आहे. रिपीट कर. 94 20 32 50 49. माझं नाव सुनील पारकर, जिल्हा प्रमुख शिवराज्य ब्रिगेड. ज्या स्टार हेल्थचं कोणाचं हे झालेलं नाही, क्लेम झालेलं नाही, त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. खानोलकर आणि टेमकर यांच्या केसबाबत स्टार हेल्थ इन्शुरन्सचे ब्रँच मॅनेजर मराठे यांना विचारले असता आपण वरिष्ठांशी संपर्क केला आहे, उद्या 9 जून पर्यंत याबाबत निर्णय कळवला जाईल असे मॅनेजर मराठे मीडियाशी बोलताना म्हणाले. काही कस्टमर आले होते, सोबत आणखी 3-4 कस्टमरांची स्टार हेल्थच्या तुमच्या मेडिक्लेम मिळत नाहीये, ग्राहकांची फसवणूक होते असा त्यांचा आरोप आहे. नेमकं काय म्हणणं आहे? बघा, यांच्या पर्टिक्युलर केसमध्ये मला सिस्टीममध्ये चेक करावं लागलं. ते चेक केल्यानंतर मला असं कळलं की ह्याच्यामध्ये केसमध्ये फॉलोअप तेवढा झालेला नाही. जबाबदारी कोणाची follow-up घेण्याची? त्याच्यामध्ये फॉलोअप जबाबदारी आमच्या संपूर्ण चॅनलची येते, म्हणजे एजंटपासून अगदी ब्रँच मॅनेजरपर्यंत. मग तो आज आम्ही परत रिओपनला टाकला आहे. तो उद्यापर्यंत मला त्याचं कळेल काय ते. उद्यापर्यंत कळेल की मी कस्टमरला फोन करून कळेल. साहेब, तुम्ही आता कबूल करताय की संपूर्ण एजंट टू अगदी ब्रँच मॅनेजर ही संपूर्ण जी काही तुमची चेन आहे त्याची जबाबदारी होती फॉलोअप घेण्याची. जवळपास त्याच्यामध्ये आता बघा, 6 महिने अधिक होऊन गेले. एकट्याची तुम्ही पॉलिसी ज्यावेळी उतरता कस्टमरकडनं तेव्हा तुम्ही त्यांना सांगता की आम्ही तुम्हाला प्रॉम्प्ट सर्व्हिस देऊ, तुमचा क्लेम जो असेल तो झटकन मंजूर होऊन जाईल म्हणून. विदिन 2 days किंवा 5 days किंवा 7 days तुमचा क्लेम असेल तो रिएम्बर्समेंट तुम्हाला पैसे मिळतील असं सांगता तुम्ही. 7 महिने हा हलगर्जीपणा तुमचा नाही आहे का ॲज अ ब्रँच मॅनेजर? आणि तो एजंट असेल किंवा तुमची मधली सगळी पूर्ण चेन. हप्ते तर तुम्ही घेता, रेग्युलर हप्ते घेता. ह्या केसमध्ये बघा कसं असतं, जेव्हा कधी क्लेम रिजेक्ट होतो किंवा काय असतं ना, तेव्हा कस्टमरला पण ना वाव असतो की सपोर्टवरती मेल करू शकतात कस्टमर. साहेब अडाणी आहे कस्टमर. करू शकतात, हा एक मी पर्याय सांगितला. या केसमध्ये फॉलोअप कमी झाला मग तो फॉलोअप आज आम्ही परत रिओपनसाठी टाकला आहे क्लेम. आता काय येतं उत्तर त्याचं वाट बघूया आणि मी उद्या कस्टमरला डायरेक्ट कळेल. म्हणजे हलगर्जीपणा झाला हे तुम्ही मान्य करताय? हलगर्जीपणा नाही ह्याच्यामध्ये कसं असतं, केस टू केस बेसिसवरती फॉलोअप नाही झाला 6-7 महिने केस ह्याचा टू अर्थ केस काय? बेसिसवरती जेव्हा माझ्याकडे केस जेव्हा येते तेव्हा माझ्याकडून एस्केलेशन केलं जातं किंवा तिचा पाठपुरावा केला जातो. मग ते जानेवारीला फोन केला होता कस्टमरने स्वतः मला. त्याच्यानंतर तो फॉलोअप आम्ही टाकला होता, पण त्याच्यात काही उत्तर आम्हाला त्यातनं मिळालं नाही. परत करावा लागतो, ते पुढचं प्रोसिजर झालेलं नाही. हे कोण कस्टमर करणार की तुम्ही करणार? साहेब तुमच्याकडे व्हायला पाहिजे ना साहेब. ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे, ह्याच्यामध्ये बघा मिसकम्युनिकेशन आहे. जानेवारीपासून आत्ता डायरेक्ट आज मला ही गोष्ट कळली 6 महिन्यानंतर. आणि जर कस्टमर तुमच्याकडे आला नसता आता 6 महिने तर हे असंच पेंडिंग राहिलं असतं ना साहेब. तुमच्याकडे काही जबाबदारी आहे की नाही तुमची स्वतःची? कस्टमरने आपणास फॉलोअप घेतला होता, फोन केला होता, त्याचं रिएम्बर्समेंट जे आहे ते आपण पूर्ण करून दिलेलं नाही, एस ऑर नो त्याला कळवलेलं नाही आहे. मग ही जबाबदारी तुमची आहे की नाही ब्रँच ते मॅनेजर? आपण पाठवलेलं असतं आणि त्याचं कम्युनिकेशन कस्टमरला स्वतःच्या त्यांच्या मेल आयडी वरती येतं. ते आम्हाला आलेलं नाही, पण ते आम्हाला मगाचपासून सांगून झालं तुम्हाला. कस्टमर अडाणी म्हणून तर मी स्वतः आलो आहे. ना. कस्टमर अडाणी आहे. म्हणून त्याला तर मी फक्त एवढं follow समजतं केला. की तुमच्या एजंटने सांगितल्यानुसार हप्ता भरायचा आणि आता मेडिक्लेम घ्यायचा. ह्या केसमध्ये ना आपण आज पाठवलंय, जे मगाशी मी तुम्हाला आता सगळ्यांना याच्यामध्ये काय सांगितलं. होणार तुम्ही सांग? मी मगाशी झेडएमशी सुद्धा बोललो या आम्हाला केसमध्ये उद्यापर्यंत आपल्याला सगळं कळेल त्याचं. आणि क्लेम पास होईल तो पुढच्या 15-20 दिवसामध्ये आहे ना. हा, बोलून दे. एजंट आहे, तुम्ही एजंट आहे. एजंट होता, खानोलकरांची पॉलिसी तुम्ही उतरली होती. नाव काय तुमचं? निलेश राणे. प्रोसेस नाही म्हणतायत. त्यांना बरेच SMS गेले आहेत माझे. 1 दिवस आड करून मी त्यांना मेसेज टाकायचो. कोणाला टाकता तुम्ही मेसेज? शिवाजी लोहारांना. हे कोण आहेत? हे SM आहेत. तुमच्याकडे प्रूफ आहे ना त्याचा? हो. हा,
काय एक दिवस आड करून मी त्यांना मेसेज टाकायचो पाणीनी खानोलकर पुढे प्रश्नचिन्ह टाकायचो का तर त्यांच्या लक्षात यावं की इथे काहीतरी आहे अजून झालेलं नाहीये हे काय. दुसरी गोष्ट मी ह्यांना पर्सनली 3 वेळा जाऊन भेटलोय कोणाला? ब्रँच मॅनेजरांना. अच्छा. हा खानोलकर पर्सनली संदर्भात. 3 वेळा जाऊन भेटलेलो आहे ह्या गोष्टीसाठी काय. आणि तरी ते म्हणतात की मला माझा फॉलोअप झाला नाही. आता मला एक गोष्ट सांगा, मला एकच गोष्ट सांगा, काल मला त्यांचा एक मेसेज आलाय व्हॉट्सअपला की त्यांना प्रीमियम भरायचं आहे काय. मग प्रीमियम भरणं हे तुमच्या लक्षात राहतं, पण क्लेम करण्यासाठी तुम्ही एक इंटिमेशन देऊ शकत नाही की बाबा हे का नाही आलंय तुमच्याकडून, हे का नाही झालं. हा माझा प्रश्न आहे त्यांना. उत्तर द्यायला हवं तुम्ही साहेब. बरं, ह्या केसमध्ये ना ह्यांच्याकडून जानेवारीनंतर मला तरी पर्सनली निलेश भेटलेला नाही. जानेवारीनंतर जे काय होतं ते प्रायमरी स्टेजमध्ये होतं क्लेमच्या. जानेवारीनंतर त्याचा फॉलोअप झालेला नाही. आता पण टाकलं आहे, त्याचं उत्तर मला उद्या मिळेल साहेब. आणि जे काही येईल उत्तर ते मी पर्सनली खानोलकर साहेबांना फोन करून सांगेन. ह्याच्यामध्ये एकच दिसतंय की तुमच्यामध्ये, तुमच्या स्टाफमध्ये आणि तुमच्या एजंटमध्ये आणि तुमचा ब्रँच मॅनेजर म्हणून तुमच्यात कम्युनिकेशन नाही आहे हे दिसतंय. हा हलगर्जीपणाच आहे साहेब. कस्टमरला जर काय इयरली बरोबर ऑटोमोडवरून तुमच्याकडं प्रीमियमचं रिमाइंडर जातं, तेवढं तुमची पण जबाबदारी आहे की कस्टमरला सर्व्हिस देणं. त्याचा क्लेम अजून सँक्शन नाही, तो अजूनही पेंडिंग फोल्डरमध्ये आहे, तर तो बघणं आणि पेंडन्सी क्लिअर करणं ही जबाबदारी तुमची आहे साहेब. तुम्ही झटकूच शकत नाही जबाबदारी तुमची. नाही आहे का तुमची जबाबदारी? पाठवलंय आपण, त्याचं उत्तर येईल मला उद्या. आज पाठवले साहेब. कस्टमर तुमच्या तिथे आल्यानंतर त्यांनी मीडियाकडे कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्ही आज पाठवताय. 6 महिने काय केलं नाही. आणि परत साहेब मी मध्ये बोलतो साहेब, म्हणजे ते परत मला ग्राहक मंचाकडे जाऊन यांची उत्तर आहेत जाऊन आले असं नाही ना साहेब होत. असं नाही होत साहेब. ते आम्ही जाणारच आहोत याच्यामध्ये सांगा. लोकांसाठी. साहेब तुमच्या म्हणजे ॲज अ ब्रँच मॅनेजर तुम्ही आता नेमकं काय करणार सांगा यांच्यामध्ये. नाही, ह्या केसमध्ये आपण फॉलोअपला पाठवले ना, त्याचं उत्तर जे काही येईल ते मी खानोलकरांना स्वतः फोन करून सांगेन. ओके. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.